हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी जे होणार आहे ते तुम्ही कधीच पाहिलं नसेल. एका छोट्याशा गावात एक मुलगा राहत होता. नाव होतं रोहित. रोहित खूप हुशार होता, पण त्याला एक सवय होती. तो नेहमी आपल्या आईवर चिडायचा, रागवायचा. आई त्याच्यासाठी रोज सकाळी लवकर उठून डबा बनवायची, कपडे धुवायची, सगळं करायची. पण रोहित कधीच धन्यवाद म्हणाला नाही. एक दिवस रोहित शहरात मोठं शिक्षण घेण्यासाठी गेला. तिथे त्याला स्वातंत्र्य मिळालं. पण हळूहळू त्याला आईची आठवण येऊ लागली. एके दिवशी त्याला ताप आला. कोणीही विचारायला नव्हतं, कोणीही औषध देणारं नव्हतं, कोणीही डोक्यावर हात ठेवणारं नव्हतं. त्या रात्री त्याला एक गोष्ट जाणवली. आईचं प्रेम कोणत्याही गोष्टीने बदलता येत नाही. रोहित लगेच गावाकडे गेला. घरी पोहोचल्यावर त्याने पाहिलं, आई दारात बसून त्याची वाट पाहत होती. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो आईच्या पायाशी बसला आणि म्हणाला, आई, मला माफ कर. मी कधीच तुझी किंमत ओळखली नाही. आई हसली आणि म्हणाली, बाळा, आई कधीच रागवत नाही. आईचं प्रेम नेहमी तसंच राहतं. त्या दिवशी रोहितला आयुष्यातली सर्वात मोठी शिकवण मिळाली. जगातलं सर्वात खरं आणि निस्वार्थ प्रेम म्हणजे आईचं प्रेम. आई असताना तिची किंमत ओळखा, कारण वेळ निघून गेल्यावर फक्त आठवणी उरतात. आईवर प्रेम करत असाल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.